आता एक महत्वाची बातमी, ओला, उबेर, रॅपिडो वाहन चालकांसाठी 1 सप्टेंबर पासून आता नवे नियम लागू होणार आहेत। परिवहन विभागाच्या 8 निर्णयांनी सर्वच बदलणार आहे। ॲग्रिगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना घेणं बंधनकारक आहे। 1 सप्टेंबर पासून हे नवे नियम आता लागू होणार आहेत। ॲग्रिगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना घेणे आता यापुढे बंधनकारक असणार आहे। 1 सप्टेंबर पासून हे नवे नियम आता लागू होणार आहेत। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेच्या संदर्भामध्ये कालही पोलीस अधीक्षक संदीपजी गिल साहेब स्वतः तिथे होते। आरोपी हा पकडला गेलेला आहे। आमची सगळ्यांची मागणी हीच आहे की नसरापूरची जी दुर्दैवी घटना होती त्याच पार्श्वभूमीवर त्याच आधारे याही आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या पद्धतीने आमची सगळ्यांची मागणी। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि लवकरात लवकर त्या चिमुरडीला न्याय मिळावा, कारण ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा ही आरोपीला व्हायला हवी, जेणेकरून अशा पद्धतीच्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये एक जरब ही बसायला पाहिजे। हा प्रश्न कायम ऐरणीवर आहे आणि इतक्या लहान वयाच्या चिमुरड्यांवर जर अशा पद्धतीचे अत्याचार आणि हे होत असतील तर हे माणुसकीला काळीमा फासणार आहे। इथे कुठलंही कोणावर आरोप किंवा राजकारण या पलीकडे जाऊन मला वाटतं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी। तुम्ही आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली, कशा संदर्भात आणि काय विषय? मतदारसंघातल्या वेगवेगळ्या नागरिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये विशेषतः हडपसर असेल, मांजरी असेल, वाघोली असेल, हा सगळा परिसर हा पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो आणि यामधल्या काही ज्या नागरी समस्या आहेत या नागरी समस्यांच्या संदर्भामध्ये वारंवार महापालिकेशी हा पत्रव्यवहार सुरू असतो आणि त्यामध्ये कामांमध्ये किती प्रगती झाली, कुठे अडचणी आहेत, या संदर्भामध्ये ही संपूर्ण बैठक झाली। मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत आपल्या मतदारसंघात पडलेत, शेवाळवाडीपासून ते 15 नंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे, जबाबदारी कोणी घेत नाही असं। बरोबर, या खड्ड्यांच्या संदर्भातही मागेही संसदेचं अधिवेशन सुरू असताना गडकरी साहेबांना सुद्धा याची कल्पना अशासाठी दिली कारण नॅशनल हायवेने हस्तांतरण हे MSIDC कडे केलेले आहे। MSIDC ने कंत्राटदाराची नियुक्ती केलेली आहे, मात्र जबाबदारी नक्की नॅशनल हायवेची की MSIDCची या संदर्भामध्ये टोलवाटोलवी ही सुरू होती आणि त्यानंतर गडकरी साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की MSIDCने ज्या कंत्राटदाराची नियुक्ती केलेली आहे त्या कंत्राटदाराची ही जबाबदारी आहे। त्याचबरोबरीनं महापालिका क्षेत्रामध्ये जेवढा रस्ता या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांचंही लक्ष वेधलं आणि या तातडीनं या खड्ड्यांची जी हे खड्डे भरणं आहे हे बुजवणं आहे या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। गेल्या काही दिवसापासून चाकण MIDCचा प्रश्न खूप ऐरणीवर आहे, तर त्यांच्या कंपन्या परत जात आहेत, अनेक नेत्यांनी भेट दिली किंवा त्या परिसरात तुमचे कशा प्रकारे ते बघताय तुम्ही, त्याच्या संदर्भात काय घेतली का? चाकण MIDCच्या संदर्भात माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत जी बैठक होती, ज्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो, त्याचबरोबरीनं माननीय रेल्वे मंत्र्यांकडे लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून जी सातत्यानं मागणी करतोय, आताही मी इथे येत असताना रेल्वेची जी झोनल बैठक आहे ती आटोपूनच इथे आलेलो आहे। त्या झोनल बैठकीतही मागच्या वर्षी केलेली मागणी ही अजूनही जी प्रलंबित राहते, ही महत्वाची गोष्ट डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची मागणी आहे। ही छत्रपती संभाजीनगर पासून रांजणगाव, चाकण, तळेगाव ते JNPT हा जर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर झाला तर आता रस्त्यांवर जो वाहतुकीचा ताण येतोय, जी वाहतुकीची कोंडी होते, या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत। तळेगाव, चाकण, शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भामध्ये MSIDC कडे हा प्रस्ताव गेला, हा MSIDCचा प्रस्ताव, त्याची कंत्राटदाराची नियुक्ती झाली, पण खड्ड्यांमुळे जी फार बिकट परिस्थिती ओढवते या संदर्भामध्ये एक समितीची स्थापना झाली ज्याचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत। या कमिटीच्या दर शुक्रवारी या चाकणमध्ये बैठका या होणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड पाहता नक्कीच ही अपेक्षा आहे की लवकरात लवकर याला काही सोल्युशन्स मिळतील। यंत्रणा या बऱ्यापैकी कामाला लागलेल्या आहेत। स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये त्या दिवशीच्या बैठकीमध्ये आढावा सुद्धा घेतलेला आहे आणि आम्ही सगळेजण याला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।